मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना 100 दिवसांची मुदत। 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मोहीम। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। पवार कुटुंबियांचं पुण्यामध्ये स्नेहभोजन। शरद पवार यांच्याकडून रोहित पार्थ, जय युगेंद्रसह सर्व कुटुंबियांना निमंत्रण। मोदी बागेतील शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन। उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती। ठाकरे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता। ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी अर्ज भरल्यास शिवसेना तिसरा उमेदवार देणार। ठाकरे फडणवीस कथित भेटीच्या चर्चांमुळे शिंदे दुखावले असल्याच्या चर्चा। बच्चू कडू आपला प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती। पक्ष विलीन करण्यास प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक। भाजपाची विधान परिषदेची यादी 30 एप्रिल रोजी जाहीर होणार। मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधील उमेदवारांना संधी दिली जाणार। भाजपाच्या गोटात विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी। बुलढाण्यात कोण होता शिवाजी पुस्तकाचा वाद पेटला। आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। कोल्हापूरमध्ये 15हून अधिक तरुणींच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार। अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देऊन अत्याचार। 22 वर्षीय शाहिद समीर सदनीला अटक। घटनेच्या निषेधार्थ पुलाची शिरोली गाव बंदची हाक। नाशिकच्या TCS कंपनीमधल्या धर्मांतर प्रकरणात मलेशिया आणि मालेगाव कनेक्शन समोर। पीडित महिलेचे कथित नाव बदलून मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा कट उघड। मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणी नवा खुलासा। आरोपीनं दोनही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून केला हल्ला। कलम पठण करण्यासाठी सांगत चाकूनं हल्ला। तपास ATS कडे। मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका 3 कोटी रुपये खर्च करणार। इटालियन मार्बलसाठी कोट्यावधी खर्च करणार। प्रस्ताव आज स्थायी समितीच्या समोर सादर केला जाणार। देशासह राज्यात उष्णतेची लाट तीव्र। विदर्भात 6 जिल्ह्यात पुढच्या 24 तासात उष्णतेची लाट कायम राहणार। राज्यामध्ये दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय। कोल्हापुरी चप्पलला क्रेडिट न देणाऱ्या प्राडा कंपनीला अखेर उपरती। कोल्हापुरीपासून प्रेरित होऊनच लेदर चप्पल बनवल्याचं प्राडाकडून मान्य। प्राडाकडूनच कोल्हापूरच्या कारागिरांनी बनवलेला चप्पलचा व्हिडिओ जारी। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। सुरक्षिततेतील हलगर्जीपणाचा संशय। एका निष्पाप जीवाच्या मृत्यूने व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित।